क्रीडा रसिक हो नमस्कार. क्रीडा विश्व कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या कार्यक्रमात खो खो खेळाविषयी बाळ तोरसकर यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्रावरच्या क्रीडाविषयक कार्यक्रमात मी तुषार वैती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतेहो, महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला आणि बहरलेला खो खो हा खेळ आता सातासमुद्रावर पोहोचलाय. खो खो या खेळाची पहिली विश्वचषक खो खो स्पर्धा 13 ते 19 जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. खो खो हा खेळ कसा बहरला आणि त्याने उत्तुंग झेप घेत खो खो विश्वचषक स्पर्धेविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे संयुक्त कार्यवाह तसेच मुंबई खो खो संघटनेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय खो खो पंच बाळ तोरसकर. बाळ तोरसकरजी, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. बाळ तोरसकरजी, तुम्हाला पहिला प्रश्न मी असा विचारतो की विश्वचषक खो खो स्पर्धेविषयी तुम्ही काय माहिती सांगू शकाल? खरं तर महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला, फुललेला, बहरलेला खो खो खेळ आज आंतरराष्ट्रीय स्तरावर चालला आहे. याचा आम्हाला सर्व खो खो प्रेमींना आनंद होत आहे. वेगवेगळ्या आम्ही देशांमध्ये जाऊन त्या देशांमध्ये खो खोचं बीज रोवलं आणि आज खो खोची आंतरराष्ट्रीय फक्त स्पर्धा न होता विश्वचषक स्पर्धा होते आणि ही पहिली विश्वचषक स्पर्धा दिल्ली येथे इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये होणार आहे. तर याचा सर्व खो खो प्रेमींना प्रचंड आनंद झालेला आहे. तर या स्पर्धेमध्ये जवळजवळ 24 देश सहभागी होत असून पुरुष आणि महिला या दोन्ही विभागात ही स्पर्धा होत आहे. खो खोच्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा तुम्ही आयोजित केल्या आहेत, फेडरेशन चषक स्पर्धा झाली आहे, पण पहिली विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यासाठी किंवा विश्वचषक खो खो स्पर्धेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कोणती दिव्य पार पाडावी लागली? म्हणजे खरं तर इतकी मोठी स्पर्धा होण्यासाठी विविध देशांमध्ये आपला खेळ खेळला गेला पाहिजे. खो खो हा खेळ बऱ्याच देशांमध्ये सुरुवातीला आम्हाला खूप अडचणी आल्या, कारण हा मातीतला खेळ होता. तो आम्हाला मॅटवर न्यावा लागला. त्याच्यासाठीचे नियमांमध्ये काही बदल करावे लागले. खेळाडूंच्या इंजुरीज वाढतात, त्या कमीत कमी इंजुरी कशा होतील याकडे लक्ष द्यावं लागलं आणि विविध देशांमध्ये आम्हाला आमचे प्रशिक्षक आहेत ते त्या देशांमध्ये जाऊन खेळाडूंना प्रत्यक्ष शिकवत होते, जेणेकरून त्या देशांचे संघ तयार होत गेले. उदाहरणार्थ इंग्लंडचा संघ आहे, दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे, केनियाचा संघ आहे, ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. ह्या संघांना प्रशिक्षण देण्यासाठी खो खो फेडरेशन ऑफ इंडिया किंवा खो खो महासंघाबरोबर महाराष्ट्राने हातात हात घालून त्या संघांपर्यंत जाऊन किंवा त्या देशांमध्ये जाऊन खेळाडूंना प्रशिक्षण देऊन ते संघ उभे केलेत. त्याआधी सर थोडंसं असं मी सांगेन की याआधी खूप वेळा आशियाई स्पर्धा झाल्या ज्याच्यामध्ये नेपाळ, भूतान, श्रीलंका हे देश खेळत होते आणि जवळजवळ 7-8 आशियाई स्पर्धा झाल्या. त्याच्यामध्ये बरेच संघ हे पूर्ण ताकदीनिशी उतरताना आपल्याला दिसत आहेत. तसं बघायला गेलं तर नेपाळ, बांगलादेश, इवन इराणसुद्धा हे संघ एकदम ताकदीने उतरताना दिसतात. पुरुष आणि महिला संघात जवळपास 24 देश या स्पर्धेत सहभागी होत आहेत. या 24 देशापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला काय मेहनत घ्यावी लागली? ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेत 24 देशाचे जवळजवळ 20 संघ सहभागी होत आहेत. म्हणजे काही देशांचे फक्त पुरुष संघ खेळत आहेत तर काही देशांचे महिला संघ फक्त खेळत आहेत. त्यामुळे परंतु दोन्ही गटांमध्ये जवळजवळ 20 संघ सहभागी होत आहेत आणि एवढ्या लोकांची व्यवस्था करणं आणि त्या देशांपर्यंत पोचणं, खरं तर जी मी मगाशी सांगितलं की आम्हाला तिथे प्रशिक्षक पाठवावे लागले, तिथे संघ घडवावे लागले, बेसिक म्हणजे ग्राउंड लेवलला खूप काम करावं लागलं. त्याच्यासाठी खो खो महासंघ म्हणा, महाराष्ट्र खो खो असोसिएशनने पूर्ण ताकदीने मदत केलेली आहे त्या देशांना. आज आमच्या ह्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा केनियामध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये नरेंद्र कुंदर किंवा हे तिकडे साप्ते सर गेलेले आहेत आणि त्यांनी तिथल्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचं काम कंटिन्यू ठेवलेलं आहे किंवा चालू ठेवलेलं आहे. त्या संघाचे ते प्रतिनिधित्व करणार आहेत. तर हे आशियाई संघांमध्ये आता आम्हाला तेवढं मेहनत घ्यावी लागत नाही, परंतु युरोपियन कंट्रीज किंवा ह्याच्यामध्ये अमेरिकन, इंडोनेशिया वगैरे इकडे ह्या भागांमध्ये आम्हाला अजून लक्ष द्यायला लागतं आहे. इंग्लंडचा संघ मध्ये आला होता, त्याने मुंबईत कसोटी सामना खेळला. मध्ये आपण नेपाळला गेलो किंवा इंडोनेशियाला गेलो. इतर ठिकाणी आपण जाऊन स्पर्धा खेळून त्या संघांमध्ये तिथे स्पर्धात्मक खेळ खेळून आलो. त्यामुळे एक वेगळं चित्र निर्माण झालं त्या देशांमध्ये आणि त्यांनी संघ घडवत गेले. बरोबर. 24 देशांचे संघ सहभागी होतात. नेमके 6 खंडांमधून कोणकोणते नेमके संघ सहभागी होणार आहेत, काय माहिती देऊ शकाल? साधारण आपल्या आशियाई खंडातून भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, मलेशिया याबरोबरच
दक्षिण आफ्रिका भागातून घाना, केनिया हे संघ सहभागी होत आहेत. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया हे आपल्याकडे खेळणार आहेत. कॅनडा, त्याच्यानंतर युनायटेड स्टेट्स आणि अमेरिकेमधून आपल्याकडे ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया वगैरे हे जवळजवळ 20 ते 25 देश वेगवेगळे जे ते आपल्याकडे खेळत आहेत. आणि पोलंड आहे, इंग्लंड आहे, पेरू आहे, जर्मनी आहे. हे देश आपल्या संघांना घेऊन इकडे येणार आहेत आणि हा एक मोठा क्रीडा महोत्सव होतोय, खो खो महोत्सव होतोय, ज्याच्यासाठी खो खोचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत करत आहेत आणि ही स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. सर, नुकतंच या स्पर्धेसाठी विश्वचषक खो खो स्पर्धेसाठी ट्रॉफीचं अनावरण झालं. त्याच वेळेला तेजस आणि तारा हे 2 शुभंकर म्हणजे मॅस्कॉट आपल्यासमोर सादर करण्यात आले. नक्की या मॅस्कॉटचं महत्त्व काय आहे? खरं तर जे काही तेजस आणि तारामुळे आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये कुठलीही स्पर्धा असेल तर मस्कॉट किंवा त्यांना अनावरण केलं जातं, त्यांचं घोषणा केली जाते आणि त्याच्या माध्यमातून मुलांना आकर्षित करून जास्तीत जास्त लोक खो खोकडे कसे वळतील. त्याचबरोबर आपल्या ज्या ट्रॉफीजसुद्धा आहेत त्या इतक्या छान अनावरण केलेल्या त्या ज्या होत्या, निळ्या कलरची पुरुषांसाठीची आणि हिरव्या कलरची महिलांसाठीची जी ट्रॉफी आहे, त्या आकर्षक ट्रॉफी इतक्या जोरदार आहेत की त्या बघितल्या क्षणी अभिमानाने ऊर भरून येतो आणि त्याच्यातूनही आपण चांगले संदेश द्यायचा प्रयत्न करतोय जगाला, की ह्या निळ्या रंगातून किंवा हिरव्या रंगातून आपण वेगवेगळ्या खेळाच्या छटा आणि हे त्या ट्रॉफीमधून लोकांपर्यंत पोहोचवतोय. सर, नुकतीच एक बातमी आलेली की सोलापूरचे तेजस आणि मंगेश जगताप हे 2 बंधू मामाच्या गावाला आले सोलापूरला सुट्टीनिमित्तानं आणि त्यांना बातमी कळाली की त्यांची ऑस्ट्रेलिया संघात निवड झाली. काय क्षण होता तो नेमका? खरं तर म्हणजे ऑस्ट्रेलिया संघावर आम्ही बरीच वर्ष मेहनत घेतोय. तिकडे संघ तयार होत असताना भारतीय वंशाचे हे 2 खेळाडू आपल्या मामाच्या गावी आले होते. परंतु त्यापूर्वी तिथे घेतलेल्या कॅम्पमध्ये किंवा गेले वर्षभर त्यांचं जे काही ट्रेनिंग चालू आहे त्याच्यामध्ये हे खेळाडू सातत्याने भाग घेत होते आणि त्यांचं सिलेक्शन प्रोसेस चालू होतं. आणि सुदैवाने ते भारतात आले आणि ज्यावेळेला ऑस्ट्रेलियाचा संघ डिक्लेअर झाला त्यावेळेला त्यांची नावं तिथे डिक्लेअर झाली आणि इतके ते भारावून गेले की इथल्या मातीत आल्यावर त्यांनी नक्की आनंदोत्सव साजरा केला जवळजवळ. आणि त्यांनी आपल्या भारतातील वेगवेगळ्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण घेण्यासाठी सुद्धा तत्परता दाखवली. फक्त आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये शिकलो हे नव्हे, तर त्यांची ध्येय इतकं अचूक आहे की ते अंतिम फेरी गाठू शकतील असा त्यांचा होरा होता. म्हणजे तुम्ही विचार करा, फक्त ते निव्वळ एखाद्या जागतिक स्पर्धेत भाग घ्यायचा आहे म्हणून प्रॅक्टिस करत नव्हते, तर त्या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत जाणे इतपत चांगल्या प्रकारची त्यांनी तयारी केलेली आहे. आणि त्याचबरोबर नीता ताटकेंसारखं त्यांना मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा मिळालेले आहेत, जे भारतातूनच आहेत, जे ऑस्ट्रेलियाच्या विविध खेळाडूंना त्या मार्गदर्शन करतात. बरोबर सर. कोणत्याही स्पर्धेसाठी एक आयकॉन चेहरा लागतो. पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेसाठी सलमान खान हा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आला आहे. नेमका कितपत फायदा होईल सलमान खानचा? खरं तर म्हणजे मला सलमान खानची थोडीशी आठवण सांगायला आवडेल. मी साधारण मैंने प्यार किया हा त्याचा पिक्चर आला त्यावेळेला नेमका तो शिवाजी पार्कमध्ये समर्थ व्यायाम मंदिरमध्ये प्रॅक्टिसला यायचा आणि आम्ही सुद्धा त्यावेळेला त्याच्यासमोर प्रॅक्टिस करायचो. एकत्र जवळजवळ प्रॅक्टिस केलेली आहे. अतिशय मातीत जमिनीवर असलेला हा अभिनेता आज जर का त्यालाही माहीत आहे की आपली शारीरिक क्षमता किंवा बौद्धिक क्षमता ही मैदानातून तयार होत असते, असं आमचं स्पष्ट मत आहे. कुठलाही खेळाडू घ्या, तो पराभव किंवा जय हे दोन्ही पचवण्याची त्याच्याकडे ताकद क्षमता असते. त्यामुळे खेळाडू हा कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढे जात असतो, तो कधी मागे राहत नाही. आणि सलमान खानने सुद्धा पिक्चरमध्ये जाण्यापूर्वी स्वतःची शारीरिक क्षमता कमवण्यासाठी त्याने विविध संस्थांमध्ये शरीर कमवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आमच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरचा सुद्धा तेवढाच सहभाग आहे. तर मला नक्की असं वाटतं की सलमान खान हा जवळजवळ सर्व भारतीयांच्या गळ्यातला ताईत आहे आणि तो जर का त्या स्पर्धेच्या दरम्यान ब्रँड अँबॅसेडर असेल तर अजून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा खो खोला खूप चालना मिळू शकेल असं आम्हाला नक्की वाटतं. खो खोमध्ये महाराष्ट्र हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या 10 तांत्रिक अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. चंद्रजित जाधव हे स्पर्धा व्यवस्थापकपदी असतील. एकूण काय महाराष्ट्राचा सहभाग असेल या स्पर्धेसाठी? तसं तर खो खो हा महाराष्ट्राच्या मातीतलाच खेळ आहे, त्यामुळे महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा हा नेहमीच प्रत्येक स्पर्धांमध्ये दिसून येतो. डॉक्टर चंद्रजित जाधव हे नेहमी खो खोच्या प्रचारासाठी प्रसारासाठी नेहमी तळमळत असतात, धडपड करत असतात. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या खेळाडूंवर अन्याय होऊ नये, पदाधिकाऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी सुद्धा ते झटत असतात. आणि
खो खोला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केलेत आणि त्यातूनच कित्येक खेळाडूंना आज खो खोमुळे नोकरी लागलेली आहे. ह्या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर त्यांची स्पर्धा व्यवस्थापक म्हणून निवड होणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर प्रशांत पाटणकर काका म्हणून ज्यांना आम्ही संबोधतो, ते अल्टिमेट खो खो लीगला किंवा इतर सर्व स्पर्धांमध्ये बऱ्याचदा पंचप्रमुख म्हणून असतात स्पर्धेचे. तर त्यांची ही भूमिका निर्णायक असणार आहे. सह आयोजक असं म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. तर जवळजवळ हे 10 पदाधिकारी आहेत. हे खो खोचे महाराष्ट्रातले जे पदाधिकारी आहेत किंवा पंच आहेत, तांत्रिक अधिकारी आहेत, हे ह्या स्पर्धेत खूप निर्णायक भूमिका बजावणार आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर खो खोला अजून चांगल्या प्रकारे कसं कनेक्ट करता येईल हे पदाधिकारी नक्की बघतील आणि त्यामुळे आपल्याला त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठा फायदा होणार आहे. राष्ट्रीय स्पर्धा असो, फेडरेशन चषक स्पर्धा असो, महाराष्ट्राचा नेहमीच दबदबा राहिलेला आहे. राष्ट्रीय जेतेपदांवर महाराष्ट्राचं नाव कोरलेलं असतं किंवा रेल्वेचं नाव कोरलेलं असतं. रेल्वेमध्येही महाराष्ट्राच्याच खेळाडूंचा सहभाग असतो. तर विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात किती महाराष्ट्रीयन खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे? खरं तर महाराष्ट्राचे बरेच खेळाडू तिकडे खेळताना दिसतील असं आम्हाला अपेक्षा आहे. कारण महाराष्ट्रात ते खरे म्हणजे 3 भाग होतात. एक महाराष्ट्र राज्य, कोल्हापूर, विदर्भ, त्याचबरोबर रेल्वे, असे 4-4 भागांमध्ये महाराष्ट्रीयन खेळाडूंचा भरणा आहे आणि त्यातून कसं खेळाडूंची निवड होते हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. मुलींमध्ये सुद्धा किंवा महिलांमध्ये महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, कोल्हापूर आहे, भारतीय प्राधिकरण आहे, विमान प्राधिकरण आहे. तर ह्या सर्व खेळाडूंमधून मराठी खेळाडूंचा ठसा हा उमटलेला नक्की दिसणार आहे. मला असं वाटतं जवळजवळ 5-6 पेक्षा जास्त खेळाडू हे मराठी किंवा त्याच्याही पेक्षा जास्त खेळाडू हे भारतीय खो खो संघात असतील अशी अपेक्षा आहे. ह्या भारतीय खो खो संघाची निवड ही होण्यासाठी जवळजवळ 30-30 खेळाडूंचा कॅम्प दिल्लीमध्ये चालू आहे आणि आज किंवा उद्या ह्या खेळाडूंमधून अंतिम संघ निवड होणार आहे आणि त्या निवडीसाठी महाराष्ट्राचे खजिनदार गोविंद शर्मा हे निवड समितीत असून मराठी खेळाडूंना न्याय देण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आहे. त्याचबरोबर जवळजवळ 9 जणांची जम्बो निवड समिती इथे आहे आणि त्याच्याबरोबर अध्यक्ष आणि महासचिव हे त्या समितीवर पदसिद्ध म्हणून काम पाहणार आहेत. तर 1-2 दिवसातच अंतिम संघ जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये मराठी खेळाडूंचा भरणा असलेला किंवा ठसा असलेला नक्की दिसेल. त्याचबरोबर जे पंच आहेत त्या पंचांमध्ये मुंबईतून सुरेंद्र विश्वकर्मा नावाचा पंचसुद्धा त्याची निवड झालेली आहे. उपनगरातून काका पाटणकर किंवा इतर असे जवळजवळ महाराष्ट्रातून 10 अधिकाऱ्यांची निवड झालेली आहे. सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. विश्वचषक स्पर्धा म्हटलं की खर्च हा त्याच ताकदीने होणार आहे. नेमकी कशी तरतूद केली आहे, कसं नियोजन केलं आहे तुम्ही या स्पर्धेसाठी पैशांचं? खो खो महासंघाने यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. भारत सरकारने यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. क्रीडा मंत्रालय, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन यांनी भरघोस आपल्याला मदत करायचं आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर काल परवाच ओडिशा सरकारने जवळजवळ 15 करोडची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्र सरकारसुद्धा घोषणा करण्याची शक्यता आहे. इतर विविध कंपन्या आहेत त्या डोनेशन करतायत किंवा त्या खर्चाची तरतुदीसाठी घोषणा करण्याची शक्यता आहे. काही जणांनी कमिटमेंट केलेली आहे, काही जणांची कमिटमेंट अंतिम टप्प्यात आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, परंतु ते करत असताना हा विश्वचषक आहे या दृष्टिकोनातून थेट प्रक्षेपण, खेळाडूंचे ड्रेस कोड किंवा पंचांचे ड्रेस कोड आहेत, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची जेवणाची व्यवस्था, ह्या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष देऊन त्याची व्यवस्था आणि व्यवस्थापन भारतीय महासंघाने व्यवस्थितपणे केलेलं आहे. जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो की नुकताच तुम्ही नोकऱ्यांचा उल्लेख केलेला. म्हणजे खेळाडूंना शासकीय नोकऱ्या मिळण्यासाठी विश्वचषक स्पर्धेत चमकणं गरजेचं असतं. तर या विश्वचषक स्पर्धेमध्ये चमकल्यानंतर महाराष्ट्राच्या किंवा भारतीय खो खोपटूंना नोकऱ्या मिळण्याच्या कितपत संधी आहेत? मी खूप खूप आभारी आहे भारतीय खो खो महासंघाचा पण आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशनने चंद्रजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली खो खो खेळाडूंना नोकरी देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केलेत. त्याच्यात विविध म्हणजे आमचे पॅटर्न आहेत, अजितदादा पवार आहेत किंवा आमचे अध्यक्ष आहेत जे संजीवराजे नाईक निंबाळकर आहेत किंवा इतर सर्व पदाधिकारी खो खो खेळाडूंना जास्तीत जास्त नोकऱ्या कशा मिळतील यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि ते करत असताना खेळाडूंवर कुठेही अन्याय होणार नाही
यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. आणि त्यातूनच याआधीसुद्धा महाराष्ट्र सरकारमध्ये इतक्या खो खो खेळाडूंना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. तर तो प्रघात बघता यापुढे सुद्धा खो खो खेळाडूंना सरकार दरबारी योग्य तो मान सन्मान मिळेल आणि त्यांना नोकऱ्या उपलब्ध होतील असं मला नक्की वाटतं. विश्वचषक खो खो स्पर्धेनंतर महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्र खो खो लीग स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या संयोजनाची जबाबदारी बाळ तोरसकर यांच्याकडेच सोपवण्यात आली आहे. सर, काय सांगाल या स्पर्धेविषयी? कशी स्वरूप असेल या स्पर्धेचं? नक्की आज अल्टिमेट खो खो लीग स्पर्धा भारताच्या क्षितिजावर होत आहे. त्याच धर्तीवर राज्यामध्ये सुद्धा खो खो लीग स्पर्धा व्हावी असे आमची सर्वांची इच्छा होती. त्या संदर्भात आम्ही राज्य असोसिएशनमध्ये खूप चर्चा केली. चंद्रजित जाधव, गोविंद शर्मा, सचिन गोडबोले किंवा इतर सर्वांची आम्ही चर्चा केल्यानंतर ह्या सर्वांनी माझ्यावर ही जबाबदारी दिलेली आहे की महाराष्ट्रात खो खो लीग स्पर्धा चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. आणि त्यासाठी सुरुवातीचं जे नियोजन आहे किंवा लोकांशी बोलणं ह्या संदर्भात त्यांनी माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे. आणि एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन आम्ही एक वेगळी दिशा घेऊन महाराष्ट्र खो खो लीग एक वेगळी स्पर्धा करू, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या खेळाडूंना एक वेगळी ओळख मिळेल, त्यांचं तेजोवलय लोकांपर्यंत पोचेल, त्यांचा खेळ लोकांपर्यंत पोचेल आणि त्यांना एक वेगळं आदराचं स्थान समाजात मिळेल. आणि खो खोमुळे नोकऱ्या मिळतात, खो खोमुळे वलय मिळतं, खो खोमुळे आम्हाला चमकायला मिळतं. ही जी भावना आहे ही पूर्णपणे आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद बाळ तोरसकरजी. तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि विश्वचषक खो खो स्पर्धेबद्दल माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या नमस्कार. विश्वचषक खो खो स्पर्धेला उत्तरोत्तर प्रगती होत जावो तुमच्या स्पर्धेची आणि तुम्हाला खूप यश लाभो, यासाठी खूप खूप सदिच्छा. श्रोतेहो, याबरोबरच आकाशवाणी मुंबईवरचा क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला तुषार वैतीला अनुमती द्यावी. आता आपली भेट पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. खो खो खेळाविषयी बाळ तोरसकर यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद आत्ता आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं रत्ना मगरे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे. बरं आहे तर क्रीडारसिक हो, पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत निरोप घेऊयात. नमस्कार.